नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे। 2च मिनिटापूर्वी ऑफिशियल वेबसाईटवरती जाहिरात आता फुल नोटिफिकेशन मुंबई महानगरपालिकेची प्रसिद्ध झालेली आहे। सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती देतोय, त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे मी। याच्यामध्ये पात्रता काय असणार आहे, आता लिपिकचं पद आहे पहा, कार्यकारी सहाय्यकचं। टोटल जागा मित्रांनो 1846 भरल्या जात आहेत। मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेमधील मित्रांनो याची परीक्षा कशी होणार आहे, सिलेबस काय असणार आहे, पात्रता, टायपिंग लागणार आहे का, सर्व माहिती या डिटेलमध्ये 16 पेजेसची जाहिरात आलेली आहे मित्रांनो। लिंक तुम्हाला अप्लाय करायची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर बघा मित्रांनो, ऑनलाइन अप्लाय कसं करायचं त्याच्यावरती देखील नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। TCS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे। आपल्याला वाटत होतं की IBPS घेईल, परंतु TCS ने या ठिकाणी पाहू शकता हे पोर्टल लॉन्च केलेलं आहे। थोड्याच वेळापूर्वी ही जाहिरात देण्यात आलेली आहे। तर आता डिटेलमध्ये आपण माहिती बघूयात। पदाचं नाव आहे कार्यकारी सहाय्यक, गट क मधलं पद आहे मित्रांनो। तुम्हाला याच्यासाठी 1846 जागा भरल्या जात आहेत। तुम्ही महाराष्ट्रामधून कुठूनही या पदासाठी अप्लाय करू शकतात। ऑनलाइन फॉर्म तुम्हाला मित्रांनो भरायचा आहे। या पदासाठी तुम्हाला पेमेंट सुधारित असणार आहे मित्रांनो, 25,500 ते 81,100 प्लस सर्व शासकीय भत्ते असणार आहेत। गट क मधलं मित्रांनो हे पद आहे। ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शॉर्ट जाहिरातीमध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज जागा सांगितलेल्या आहेत। तुम्ही जाहिरात डाउनलोड करून सविस्तर जागा पाहू शकतात। याच्यामध्ये बघू शकता हे सामाजिक आरक्षणानुसार जागा आहेत आणि या ठिकाणी खाली पाहू शकता हे समांतर आरक्षण जे आहे, ज्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, महिला, सर्वसाधारण, खेळाडू, अनाथ सर्वांसाठी वॅकन्सी ठेवण्यात आलेली आहेत। तर हे झालं सामाजिक समांतर आरक्षणानुसार मित्रांनो। डिटेलमध्ये पाहू शकता तुम्ही प्रत्येक कॅटेगरी वाईज वॅकन्सी तुम्हाला इथं पाहता येतील। सर्वात जास्त खुल्या प्रवर्गासाठी 506 वॅकन्सी आहेत आणि इतर मागासवर्ग 452 वॅकन्सी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील। अशी प्रत्येक कॅटेगरीला वॅकन्सी आहेत। तर बघा आता मित्रांनो, कार्यकारी सहाय्यक हे जे पद आहे, या पदासाठी मित्रांनो आपण जर बघितलं पात्रता काय आहे, सर्वांसाठी मित्रांनो महत्त्वाचा विषय पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे, नवीन जाहिरात आली त्यानुसार ती अगोदर आपण सर्वात अगोदर बघणार आहोत। त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप बाकीच्या गोष्टी देखील पाहणार आहोत। तर बघा, पूर्वीचं या पदाचं नाव लिपिक होतं मित्रांनो, सध्या कार्यकारी सहाय्यक म्हणून तुमचं पोस्टिंग असणार आहे। यासाठी मित्रांनो पात्रता ठेवण्यात आलेली आहे माध्यमिक शालांत परीक्षा, म्हणजेच या ठिकाणी तुमची 10वी तुम्ही उत्तीर्ण केलेली आहे। त्यासोबत मित्रांनो तुमचं 45% गुणासह तुम्ही कुठल्याही शाखेची पदवी केलेली आहे, ज्यामध्ये वाणिज्य, विज्ञान, कला, विधी अशा तत्सम शाखांचा पदवीधर तुम्ही असणं गरजेचं आहे। म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी मित्रांनो या ठिकाणी चालणार आहे। किंवा त्यांनी म्हटलं या ठिकाणी बघा, विद्यापीठामध्ये सत्र पद्धती अवलंबली जात असेल तर त्या विद्यापीठातील उमेदवाराची टक्केवारी गणनेतील 45% गुणासह प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण आवश्यक आहे। तर ही झाली पात्रता, पदवीवरती तुम्ही अप्लाय करू शकतात। त्यासोबत मित्रांनो या ठिकाणी तुमचं ग्रेड सिस्टम वगैरे असेल तर तुमचं ग्रॅज्युएशनमध्ये त्याच्याबद्दलची ही माहिती दिलेली आहे पहा। ग्रेड सिस्टमसाठी हे दिलेलं आहे सर्व या ठिकाणी तुम्ही बघू शकतात। आता मात्र मित्रांनो तुमचं 10वी मध्ये 100 गुणांचा मराठी व 100 गुणांचा इंग्रजी विषय देखील असणं गरजेचं आहे। तो घेऊन तुम्ही उत्तीर्ण केलेला असला पाहिजे। आता टायपिंग बघा, टायपिंग लागणार आहे, परंतु या ठिकाणी टायपिंग मित्रांनो तुमची फक्त 30 लागणार आहे। बघा, उमेदवाराकडे शासनाने इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे। या ठिकाणी 40चा उल्लेख केलेला नाही, 30 शब्द प्रति मिनिट फक्त म्हटलेला आहे। म्हणजे तुमचं मराठी इंग्रजी 30 झालेलं आहे, तरी देखील तुम्हाला अप्लाय मित्रांनो करता येणार आहे। त्यासोबत तुमच्याकडे MSCIT परीक्षा उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र देखील असणं गरजेचं आहे। संगणक व माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचं प्रमाणपत्र तुम्ही देणं गरजेचं असणार आहे। उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, इंटरनेट याविषयीचं उत्तम ज्ञान असावं असं म्हटलेलं आहे। तर बघा, याच्यामध्ये म्हटलं आता कार्यकारी सहाय्यक संवर्गात नेमणुकीसाठी उपरोक्त नमूद केलेले शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे। तथापि उमेदवाराजवळ उपरोक्त 4 म्हणजे हे संगणकाबद्दल आहे बघा, MSCIT बद्दल संगणक विषयक अर्हता नसल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत तुम्ही सदर अर्हता प्राप्त करणं आवश्यक आहे। तर सध्या तुमच्याकडे फॉर्म भरताना MSCIT नसेल, तुमची निवड झाली तर 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही MSCIT करून दिलं तरी देखील चालेल। म्हणजे MSCIT या ठिकाणी सध्या कंपल्सरी नाही आहे मित्रांनो। तर खूप महत्त्वाची अशी या ठिकाणी तुमच्यासाठी मित्रांनो ही जाहिरात निघालेली आहे। टायपिंग मात्र या पदासाठी लागेल, कारण की लिपिकचंच पद आहे। पदाचं नाव सध्या त्यांनी कार्यकारी सहाय्यक हे ठेवलेलं आहे, गट क मधलं पद असणार आहे मित्रांनो। तर आता याच्यामध्ये मित्रांनो बाकीचे देखील डिटेल्स आहेत। याच्यामध्ये मित्रांनो टायपिंग बद्दल देखील त्यांनी डिटेल दिलेले आहेत, त्याच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्ही वाचून घ्या। आता मित्रांनो तुमची निवड कशी होणार आहे, वयोमर्यादा किती असणार आहे ते देखील आपण
बघून घेऊयात। तर बघा आता या ठिकाणी वयोमर्यादा आणि निवड पाहण्याच्या अगोदर एक प्रश्न अजून या ठिकाणी सर्वांचा आहे, तो देखील माहिती आपण घेऊयात। याच्यामध्ये बऱ्याच जणांकडे टायपिंग सर्टिफिकेट नसतं, परंतु काही कॅटेगरी असे त्यांना मित्रांनो टायपिंग मधून सूट आहे, त्यांना निवड झाल्यानंतर 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ते टायपिंग करून द्यायचे। बघा कोण कोण याच्यासाठी पात्र असेल, माजी सैनिक उमेदवार असतील तर त्यांना इंग्रजी मराठी निवड झाल्यानंतर 2 वर्षाच्या आतमध्ये दिलं तरी चालेल, म्हणजे आता सध्या त्यांच्याकडे टायपिंग नाही तरीही चालणार आहे। त्याचसोबत मित्रांनो अपंग उमेदवार असतील त्यांनाही 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 संधीत उत्तीर्ण होणं आवश्यक आहे टायपिंगचं। त्यानंतर बघा अनाथ उमेदवारांची जर निवड झाली, नियुक्ती मिळाली, तर त्यांना इंग्रजी व मराठी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीपासून 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 संधीत परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी या ठिकाणी अवधी संधी शासनाकडून देण्यात येणार आहे मित्रांनो, तेही याच्यामध्ये आहे। त्याचसोबत बघा अजून प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, स्वातंत्र्य सैनिकांची नामनिर्देशित पाल्य, 1991 जनगणना कर्मचारी, 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी, पदवीधारक, अंशकालीन कर्मचारी या घटकातील उमेदवारांना देखील मित्रांनो इंग्रजी व मराठी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी दिला जाणार आहे, हे देखील महत्त्वाचं आहे। तर समजलं असेल सर्वांना, तर हे जे कॅटेगरीमधून उमेदवार आहेत त्यांना लगेच टायपिंग लागणार नाही, लक्षात राहू द्या। बाकी कॅटेगरीमधील उमेदवारांना मात्र टायपिंग सर्टिफिकेट फॉर्म भरायच्या वेळेस लागणार आहे। तर इथपर्यंत तुम्हाला सर्व क्लिअर झालेलं असेल, तुमची पात्रता क्लिअर झालेली असेल। आता वयोमर्यादा बघा मित्रांनो, जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास खालील वयोमर्यादा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। खुल्या प्रयोगासाठी 18 ते 38 वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारांना 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। याच्यामध्ये अजून प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला परत याच्यामध्ये मित्रांनो वयामध्ये देखील सूट देण्यात आलेली आहे, त्या पद्धतीची माहिती देखील याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। अनाथ असतील, खेळाडू असतील आणि इतर कॅटेगरी वाईज तुम्हाला पाहून घ्यायचं आहे। त्यासोबत मित्रांनो आता निवड कशी होणार आहे बघा, निवड प्रक्रिया काय असणार आहे, टायपिंग टेस्ट होईल का तुमची, तर बघा कार्यकारी सहाय्यक पूर्वीचं लिपिक हे जे पद आहे याच्यासाठी मित्रांनो ऑनलाईन परीक्षा तुमची संगणकावर घेण्यात येईल। TCS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे। त्यानंतर सामाजिक समांतर आरक्षणानुसार निवड यादी तुमची तयार केली जाईल। याच्यामध्ये बघा मित्रांनो तुमचा याच्यामध्ये मराठी, इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकाचा दर्जा हा 10वीच्या बेसवरती असणार आहे, मराठी व इंग्रजीचा, आणि बाकीचे जे असणार आहेत ते 12वीचा दर्जा असेल। बाकीचे प्रश्न काय काय प्रश्न असतील, तुम्हाला काय सिलेबस असणार आहे बघा, मराठी भाषा व व्याकरण 25 प्रश्न 50 मार्काला असतील मित्रांनो। परीक्षेचं माध्यम मराठीमधून असणार आहे, 100 मिनिटाचा वेळ असेल। इंग्रजी भाषा व इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 50 मार्क फक्त इंग्रजीमधून असेल। त्यानंतर मित्रांनो सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 मार्क मराठीमधूनच तुम्हाला प्रश्न असतील। बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 मार्क मराठीमधूनच तुम्हाला प्रश्न असतील। एकूण 100 प्रश्न 200 गुणांची मित्रांनो परीक्षा तुमची होणार आहे। कमीत कमी तुम्हाला 45% गुण घेणं मित्रांनो आवश्यक असणार आहे। आता TCS कंपनी तुमची परीक्षा घेते। TCS ची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे, पहिली आन्सर की लावते, दुसरी लावते, त्यानंतर नॉर्मलायझेशन वगैरे ही सर्व प्रक्रिया चालत राहते मित्रांनो। या ठिकाणी देखील त्यांनी दिलेलं आहे बघा, पूर्ण माहिती दिलेली तुम्हाला। तर हा सिलेबस तुम्हाला कळलेला असेल। आता डिटेलमध्ये सिलेबसची PDF फाईल जी आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला देतोय, तेथून तुम्ही पाहू शकता। बघा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा झाली तर तुमचं नॉर्मलायझेशन देखील मित्रांनो TCS करणार आहे। आता फीस बद्दल वगैरे ती देखील माहिती तुम्हाला पुढे मी देतो। तर पहा आता मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत आजपासून करायचे, 20 तारखेपासून ते या ठिकाणी 9 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अप्लाय करायचे। फीस किती असेल याच्यासाठी तुम्हाला खुल्या प्रयोगासाठी 1000 रुपये मित्रांनो असणार आहे, आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900 रुपये फीस मात्र या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। त्यासोबत मित्रांनो तुम्हाला लेखनिक वगैरे असेल त्याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना याच्यामध्ये अजून त्यांनी दिलेल्या आहेत। तर संपूर्ण अशी ही जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे। याच्यामध्ये सर्व अटी आणि शर्ती अजून तुम्ही वाचून व्यवस्थित फॉर्म जो आहे तो तुम्हाला भरायचा आहे। पूर्ण डिटेलमध्ये ही या ठिकाणी ही जाहिरात आहे पहा, विशेष सूचना वगैरे देखील याच्यामध्ये दिलेल्या आहेत। बाकी याच्यामध्ये दुसरं काही दिलेलं नाही त्यांनी। आता हा लिंक देखील दिलेले पहा, ऑनलाईन अप्लाय करायची। इतर रजिस्ट्रेशनवरती क्लिक केलं तर अजून रजिस्ट्रेशन चालू झालेलं नाही, 3 वाजता रजिस्ट्रेशन चालू होईल म्हटलंय। 3 वाजता जसं चालू होईल तसं तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे डिटेलमध्ये संपूर्ण माहिती दिली जाईल। टोटल 1846 जागांसाठी मित्रांनो ही जाहिरात आता प्रसिद्ध झालेली आहे। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद मित्रांनो। सध्याच्या भरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS पॅटर्ननुसार 71 प्रश्नपत्रिका संच आणि 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत। यामध्ये मित्रांनो आतापर्यंत TCSने घेतलेल्या सर्व प्रश्नांचा त्यांनी समावेश तुम्हाला करून दिलेला आहे। जसं की मित्रांनो सध्या TCS मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षामध्ये मागील प्रश्नपत्रिकांमधून भरपूर साऱ्या प्रश्नांची पुनरावृत्ती होताना आपल्याला दिसते। ज्यामध्ये मित्रांनो आता झालेल्या TCS मार्फतचे नगररचना शिपाई असेल, नगर परिषद असेल, तलाठी असेल,
असेल, वनरक्षक असेल, लेखपाल असेल, सहकार विभाग असेल, PCMC महानगरपालिका असेल, TPA असेल, DMERची परीक्षा झालेली असेल, ह्या सर्व TCSनी ज्या परीक्षा घेतल्या होत्या त्यामध्ये कसे प्रश्न विचारलेले होते ते तुम्हाला पाहायचं असेल तर त्यांचा TCS 71 प्रश्नपत्रिका संच ज्यामध्ये 7100 प्रश्नांचा त्यांनी समावेश केलेला आहे आणि TCS 79 प्रश्नपत्रिका संचामध्ये देखील 7040 प्लस प्रश्नांचा त्यांनी समावेश करून दिलेला आहे. तर मागील झालेल्या TCSने घेतलेल्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला मित्रांनो या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची दोन्ही पुस्तकं उपलब्ध आहेत, ऑनलाईन आहेत आणि ऑफलाईन देखील तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये मित्रांनो पाहायला भेटतील. सध्या तुमची जी मुंबई महानगरपालिकेची भरती होते TCS मार्फत त्यासाठी देखील ही पुस्तकं उपयुक्त आहेत. विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी याचं लेखन आणि संकलन केलेलं आहे. ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला महत्त्वाची आहेत. त्याचसोबत मित्रांनो स्पेशल तुम्हाला इंग्रजी आणि मराठीचा प्रश्नसंच बघायचा आहे. TCSने कसे त्याच्यावरती प्रश्न घेतलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज देखील तुम्हाला इंग्रजी आणि मराठीचे प्रश्न TCSने घेतलेले दिलेले आहेत मित्रांनो. हे देखील त्यांचं पुस्तक स्मार्ट स्टडीचं उपलब्ध आहे. चालू घडामोडीसाठी देखील 81 सराव प्रश्नसंच हे त्यांचं पुस्तक उपलब्ध आहे. याच्यामध्ये सुधारित आवृत्ती देखील प्रसिद्ध झालेले आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची ही पुस्तकं तुम्हाला सध्याच्या भरतीसाठी किंवा सरळ सेवेची कुठलीही येणारी भरती असेल त्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन तुम्हाला उपलब्ध झालेली आहेत.